गणेशोत्सव केवळ 2 महिने राहिले असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्ती शाळांमध्ये लगबग सुरू झाली. मूर्ती बनवणे, मातीकाम, मूर्ती शेडिंग सुरू आहे. वेंगुर्ले तालुक्यातील हरिचरणगिरी येथील मूर्तिकार हेमंत मटकर यांच्या गणेश मूर्ती शाळेतही लगबग सुरू असून येथे लगदा, टिश्यू पेपर, गोमय शेण आणि मातीपासून गणेश मूर्ती बनवल्या जात आहेत. या मूर्तींना पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे मागणी आहे. या गणेश मूर्ती शाळेत बचत गटात महिला सुद्धा मूर्ती बनवत आहेत. गोमयचं आपल्या इथल्या भागात कमी होतात, पण ते पुण्याच्या ठिकाणी भरपूर मूर्त्या चालतात गोमयच्या. गोमयची ऑर्डर पण चांगली आहे. मूर्ती बनवायला पण चांगले वाटतात, की आपले गोमातेचं त्याच्यामध्ये तत्व असल्यामुळे लोकांना ते बाहेरच्या लोकांना खूप आकर्षित करतं ते. त्याचा शेणाचा वास किंवा गोमूत्राचा वास. तसंच आता दुसरं म्हणजे टिश्यू पेपरचं लगद्यापेक्षा हलक्या मूर्त्या. ते एकदम चांगलं वाटतं, की बाहेर आता मुंबईच्या ठिकाणी ते होतं आम्हाला बालदीत किंवा डबमध्ये विसर्जन करायचं आहे, ते कसं काय शक्य होईल? तर मी एक प्रयोग करून बघितला आणि टिश्यू पेपरपासून मूर्त्या बनवल्या, की 5 मिनिटामध्ये पूर्ण टबमध्ये किंवा बादलीमध्ये विसर्जन होऊन ते झाडांना किंवा इतर गोष्टींना त्याचं पाणी घालता येतं. पूर्ण इको फ्रेंडली असतं. आणि तसे त्याच प्रकारे आपले गोमयचे लगद्याचे जे आहेत, त्या मूर्त्या मात्र जरा वेळ लागतो विसर्जन, पण वजनाला हलक्या, पी-ओ-पीपेक्षाही हलक्या. पण आपल्याला काय पी-ओ-पीचं काय बोलायचं नाही. का माझा पण धंदा आहे, त्यांचा पण धंदा आहे. हो, त्याच्यामुळे माझं हे काम चांगलं चाललंय आणि माझ्या परीने मला भारी मार्केटिंग भेटते.